आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी योगाच्या अनुषंगाने मानवी जीवनावर सकारात्मक परिणाम होतात याचं महत्व जगातील युनायटेड नेशन्सच्या संघटनेला पटवून दिलं आणि सुमारे 180 देशांनी योग दिवस साजरा करण्याचं मान्य केलं. हा 10वा वर्ष आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे योग ही साधना आहे. योगाच्या अनुकरणात माणसाचं मन सशक्त बनतं, शरीर सशक्त बनतं, सकारात्मक बनतं. दैनंदिन जीवनामध्ये आपले कर्म करण्याकरता एक आत्मविश्वास निर्माण होतो. आता रामदेव बाबांनी खरं त्याचा तर रामदेव बाबांना ट्विट द्यावं लागेल की त्याने ज्या देशामध्ये 8-10 वर्षापासून किंवा ते 12 पासून योगाचं महत्व लोकांना समजवलं. आता रामदेव बाबांचे योगा तिथे थांबले कारण लोकांना त्यांचा अवेअरनेस आलेला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जगाच्या पाठीवर योगाचा अभ्यास आणि योगाचं अनुकरण केलं जातं. आज या योग दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ही आजच्या योग दिनात कोणतं नसावं. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत बहुतांशी रिकाम्या पोटी योगा करायचं असतं. जेवढ्यानंतर लगेच योगा करायचं नसतं. तर त्यातल्या ते योग्य वेळ साधून दिवसभरामध्ये एखादा तासाचा तरी योगा किंवा ध्यान अभ्यास करावा, अनुकरण करावं. आता जिम झाल्यात भरपूर जिममध्ये परंतु पूर्वीकडे जिम होते तर 12 वर्षी पूर्वीच्या लोकांना हार्ट अटॅक हा प्रकार त्याच्या शरीरात सर्व्हिस नव्हतं. कारण खाया पियाला तेवढं एकूण तुपातून वगैरे मिळत नव्हतं आणि श्रम एवढे असायचे की शरीरामध्ये क्लोज करून सॅच्युरेट होत नव्हतं. पूर्वी कॅन्सर पण नव्हतं. परंतु आता तुम्ही बघा जगाच्या पाठीवर आर्टिफिशियल लाईफच्या माध्यमातून मी ज्या पेशंट दाखवतो 10 पैकी 3 पेशंट कॅन्सर होतो. कोणाला किडनीचा कॅन्सर आहे, कोणाला ब्लड कॅन्सर आहे, कोणाला बोन कॅन्सर आहे. आणि ही जगाच्या पाठीवर निर्माण झालेली मॅनमेड प्रॉब्लेम्स निसर्गाने केलेल्या प्रॉब्लेमचा आपण सामोरे जाऊन आपण मुकाबला करू शकतो. मानवाने निर्माण केलेले संकट असते त्या संकटाला कशा प्रकारे पुढे जावं. आता हा दिवसाचा हा विषय नाही, या विषयावर कधीतरी बोलेल. परंतु आज आपण मोठ्या संख्येने आला. दररोज सुद्धा आपल्या जीवनामध्ये योगाभ्यासाचा एकूण सातत्यानं पाठपुरावा करा. आपल्याला भविष्य काळात जीवन जगण्याकरता चांगलं जीवन जगण्याकरता मी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.